इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कथेला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला 5 वाजेपर्यंत. अरे जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली या. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थ हा चित्तासाठीच आहे, आत्म्यासाठी परमार्थ नाही नाना, देहासाठीही नाही. देहासाठी परमार्थ का नाही? देह नाशिवंत आहे म्हणून त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. आत्म्याकरता का नाही? आत्मा अविनाशी आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूया अजोनिते शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे वासांची जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि सयाति नवानि देहि नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं जे अविनाशी तत्व आत्मा आहे त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. आणि नाशिवंत देह आहे त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. मग परमार्थ कोणाकरता? हा, देहाकरता परमार्थ नाही, आत्म्याकरता परमार्थ नाही, पण परमार्थाकरता देह आहे. साधा अज्ञानी माणूस उत्तर देतो, टोपी करता डोकं का डोक्याकरता टोपी, चष्म्याकरता डोळे का डोळ्याकरता चष्मा, जोड्याकरता पाय का पायाकरता जोडा, सदऱ्याकरता माणूस का माणसाकरता सदरा. अडाणी असू द्या, सदऱ्याकरता माणूस नाही महाराज, माणसाकरता सदरा. चष्म्याकरता डोळे नाही, डोळ्याकरता चष्मा. टोपी करता डोकं नाही, डोक्याकरता टोपी. जोड्याकरता पाय नाही, पायाकरता जोडा. तसं देहाकरता परमार्थ नाही, परमार्थाकरता देह. देवे दिला देह भजना गोमाटा. म्हणून देहाकरता परमार्थ नाही, परमार्थाकरता देह आहे. देह परमार्थाकरता नाही, देह आत्म्याकरता नाही. आपलं परमार्थ देहाकरता नाही, परमार्थ आत्म्याकरता नाही, परमार्थ चित्ताकरता आहे. चित्त मिले तो सब मिले, जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय. जास्त करायचं नाही, जेवढ्या प्रेमानं संसार करताना तेवढ्याच प्रेमानं देवाचं करा. संसारात बाप रे बाप, सकाळी उठल्यापासून देहाच्या मागं कार्यक्रम, त्याला प्रातर्विधीला न्यायचा आणि मग दाढी करायची, मग त्याला साबणानं धुवून काढायचा आणि टेरिकॉटच्या कापडात सजवायचा, मग कांदा पोहे, उपीट, चहा, दुपारचं जेवण, तिसरा प्रहारात चहा, गरम बिछाण्यात झोपवायचा. जर चुकून कथा कीर्तनाला देह आणला त्यानं तर बुक्का लावणारा आला की रुमाल काढून ठेवायचा. थोडा बुक्का नाकावर पडल्याबरोबर पुसून काढायचा. एवढं देहाला जपतं. आणि विठ्ठलाच्या मंदिरात गेलं म्हणजे 2 फुटाहून बुक्का मूर्तीवर फेकतं. त्याच्या डोळ्यात जावं देवाच्या का कानात जावं. अरे यथा देह तथा देवे. जसं देहाचं करता तेवढंच देवाचं. याला म्हणतात जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय. तो चला जाय बैकुंठ पला न पकडे कोय. म्हणून कबीरजीला काही बदनापूरचे शेतकरी गेले नाना, वेळ कमी असल्यानं लवकर गेले. हा जमलं भाऊ, जमलं, वा धन्यवाद, लवकर गेले. महाराज आम्हाला परमार्थ करायचा आहे, आमच्या भाषेत सांगा कसा करावा. कारण काही काही त्या त्या भाषेत सांगितलं तर पटत असते. नागपूरकडे एक फार मोठा माणूस आजारी पडला नाना. विचारू नका, कीर्तन झाल्यावरही नका विचारू, पटवून देण्याकरता. अशोकराव आजारी पडला, त्याला दवाखान्यात ॲडमिट केला. आता डॉक्टर लोकांची पद्धत आहे नाना, जशी गाडी असेल तशी व्यवस्था बॉडीची करतात. बॉडी जर यष्टीनं याटोनं आली असेल तर तपासून गोळ्या औषधं लिहून जा घरी. पण जर बॉडी 60 लाखाच्या गाडीत आली की तिथूनच जाग्यावर 10-15 डॉक्टर भोवताल. मग त्याला लिफ्टनीवर न्यायचं, 10-15 डॉक्टरनी भोवताल, त्याला ते सगळे वायर बियर लावायचे त्या बॉडीला, मग तपासण्या सुरू. हे घाबरून जातं. साधा खोकला झाला तरी ॲडमिट करून घ्यायचे कोरोनाच्या काळात, घाबरून जातं हे. सगळे डॉक्टर तपासून गेल्यावर एक मॅडम होत्या, याने विचारलं, मॅडम एवढा भयानक आजार आहे का हो माझा?
10-20 डॉक्टर लिफ्ट पासून माझ्या सोबत आहे, एवढ्या यंत्रणा हे सगळे. तू माझ्या बहिणीसारखी आहे, मला भाऊ समज, पण खरं सांग मला नेमकं काय झालं आणि माझ्या भाषेत सांग. मॅडम म्हणल्या, तुमच्या भाषेत तुम्ही काय करता? मी मंत्री आहे. बर, तुमच्या भाषेत आजार सांगते मी. काय? तुमचे जे श्वास आहे ना, ते खोटी आश्वासनं देतात. मराठीकडे. मॅडम काय वेळ कमी आहे, मुद्द्याचं एकाच वाक्यात सांगा. एका वाक्यात. तुमचं जे हृदय आहे ना साहेब, हा आता राजीनाम्याच्या तयारीत आहे, हे त्याच्या भाषेत. तसं कबीरजीला हे बदनापूरचे कास्तकार गेले. आमच्या भाषेत सांगा महाराज, परमार्थ कसा करावा? तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो. शेतीत काय काय करता? शेतीत ऊस आहे, मका आहे, बाजरी, हरभरा, गहू, भाजीपाला. भाजीपाला करतो महाराज. काय काय? रताळू, कांदा, बटाट, वांग. बरं, ते वांगे कांदे कसे करता ते तुम्हाला नाही समजत महाराज. गादी वाप्यात बी टाकायचं, रोप उगवून येऊ द्यायचं, लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं, मग वाफ्यातलं रोप उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. तसाच परमार्थ करायचा. कांदे लावल्यासारखा नाही. जसं या वाफ्यातलं रोप उपटायचं, त्या मळ्यात नेऊन लावायचं, तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. यापेक्षा जास्त काहीच करायचं नाही. म्हणून याला म्हणतात जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पलान पकडे कोळे. ज्याने ग्रंथ लिहिला, तुलसीदासजीची पत्नी रत्नावली, आणि ते रात्री 12ला गेलं सासूरवाडीला, आणि सापाला दोर समजलं, फळी प्रेत समजून पलीकडे गेलं. एवढ्या संकटाला तोंड देऊन तेव्हा पत्नी रागावली. बस, वाढवत नाही अशोकराव, वाढवत नाही. लाज न लगता आपको दौड़े आयो साथ, धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहु मैं नाथ, अस्ति चर्म में देह मता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब हो ये न भवो भीति. पतिदेव त्या लाकडी फळी समजला प्रेताला, पुरातून आला अलीकडे रात्रीचा. या सापाला दोर समजून खिडकीतून आत उडी टाकताय. एवढ्या संकटाला तोंड देऊन रात्री 12ला माझ्यापर्यंत आला. हा घाणेरडा देह, हाडा मासाचा, दुर्गंधीनं भरलेला, याच्यावर एवढं प्रेम केलं. एवढंच प्रेम श्रीरामावर केलं असतं, राम तुमच्या पुढे नाचला असता. एवढ्या शब्दात संत तुलसीदास झाला. याला म्हणतात जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, चला जाय बैकुंठ. म्हणून थोडे आहे चित्त साय झाली या. बरं का? चित्त मिले तो सब मिले. परमार्थ हा चित्ता करताय. सर्वांगाचे कान करून, अरे 7 दिवसात मुक्ती मिळाली राजा परीक्षितीला. 70 वर्ष झाले तरी आमच्यात का फरक पडत नाही? नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. त्यानं श्रवण केलं ते सर्वांगाचे कान करून. तसे भारद्वाजजी सर्वांगाचे कान करून तल्लीन झाले. प्रयाग क्षेत्रातली घटना. याज्ञवल्क्यजीला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणा अनवधान होई, पण नाईलाज झाला, आवाज दिला, भारद्वाजजी. पाहायला तयार नाही. भारद्वाजजी. मग डोळे उघडले आणि पहिली विनंती केली, महाराज 31 दिसंबर तक बीच में भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ, आपकी कथा तपे हुए जीवों को शांति का छिड़काव देने वाली. मी त्यासाठी सावध नाही केलं भारद्वाजजी. मग तुम्ही काल विचारलं रामकथेच्या बाबतीत, मी तुम्हाला बदल्यात सांगितली शिवकथा. याबाबत तुमचा गैरसमर्थ झाला नाही ना, म्हणून सावध केलं. सच कहूं महाराज, मुझे शिवकथा भी बहुत प्यारी लग रही. बस अब पता लगा है आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता है. म्हणजे ज्याचं प्रेम शिवकथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. शिवकथा हे रामकथेचं द्वार आहे. घरात रिघावे दाराची सोयी, भिंती सवे डोळी फोडू नये. हे रामकथेच्या आधी शिवकथा सांगून वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा. प्रथम ही मै कैसी वचरित बुझ मर्म तुम्हा
रे तब मरम तुम्हार। सुच सेवक तुम राम के रहित समस्त विकार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। प्रथम मैं कही शिव चरित पूजा मर्म तुम्हार। अब पता लगा है सुच सेवक तुम राम के रहित समस्त विकार। सियावर रामचंद्र। तीच कथा बरं का अशोकराव, जे शंकरजी सांगतात पार्वती आईला. कथा कैलास पर्वतावर वटवृक्षाच्या छायेत सुंदर गादीवर विराजमान शिवजी श्रोत्याच्या रूपात माता पार्वती महादेवजीनं डोळे बंद केले आणि कथा प्रारंभ करण्यापूर्वी बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते झाले. बंदव बाल रूप सुराम, सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. अशोकराव सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. बंदहु बाल रूप श्री राम, सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. मंगल भवन अमंगलहारी, प्रभु सुदशरथ अजर बिहारी. दंड दंड गिरि राजकुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछे रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावन गंगा. सकल लोक जग. धन्यवाद. भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. पूछऊ रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावनी गंगा. सकल लोक जग पावनी गंगा. वाह. बसा शेठजी, का जायचं आहे? धन्यवाद धन्यवाद. आपलं कीर्तन झालं होतं बदनापुरात, त्यांच्या जागेत. तिथं आता बिल्डिंग झाली, त्यांची जागा. इथंही मोठं नगर होणार आहे. शेठजी बस आगे बढ़ो. ना मजा आहे. हा योगायोगानं पुन्हा त्यांच्याच जागेत कथा आली. योग आहे. त्या भूमीचं पुण्य आहे. मंगल भवन अमंगल हारी, मंगल का धाम अमंगल का हरण करने वाला और दशरथ जी के आंगन में विहार करने वाला उस बालरूप राम को मेरा प्रणाम. पूछऊ रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. तुम रघुवीर चरण अनुरागी, कीनेहु प्रश्न जगत हित लागी. राम कथा सुंदर करतारी, संशय बिहग उड़ाव निहारी. एक शब्द रख दो उसको. टेप कर रहे बाजार कालचा होता आज काय. आम्ही काय करा पाटलाने जर कथा केल्या तर आम्ही काय. प्रीती ठीक आहे.
इथे शब्द आहे सेठजी, राम कथा सुंदर करतारी संशय बिहग उडवण्यारी. म्हणजे राम कथा रूपी टाळीमध्ये संशय रूपी पक्षाला उठवून लावण्याची ताकद आहे. हे शंकरजी पार्वती आईला सांगतात. आणि कथा संशयातूनच सुरू झालेली आहे. याज्ञवल्के भारद्वाजजीचा संवाद, शंकरजी पार्वतीचा संवाद, कथेचा प्रारंभ कुठं झाला? नात एक संशय बड मोरे, याज्ञवल्केजी. करगत वेद तत्व सब तोरे. मला एक संशय आहे. पार्वती, ऐसे संशय कीन भवानी, महादेव तब कथा बखाणी. प्रत्येक ठिकाणी संशय. संशयातून कथेचा जन्म आहे. वास्तविक संशयासारखं पाप जगात नाही. माऊली लिहितात की नाही, संशयावणी थोर. ते बाबांना पाठ आहे, मी पाहतो त्याच्याकडे. ते बाबा टोपीवाले तिकडून 3 नंबर. संशयावणी थोर आणि पाप नव्हे खोर. पुढे बरोबर सांगतो. काय ठोकून नाही आलं. पुढची माणसं बुवापेक्षा हुशार असतात. हे बुवानी सावध राहायचं. म्हणून बुवानी बोलण्याला पुरावा द्यायचा. कीर्तनकाराच्या बोलण्याला नसन पुरावा तर कीर्तनकार जिता पुरावा. म्हणून ते बरं का नाना, अरे आधार पाहिजे. मजा आहे. संशयावणी थोर आणि पाप नवे घोर. सर्वात मोठं पाप संशय आहे. एक मजा सांगतो. तिकडची सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो शेठजी. एक पाटलाचं पोर, तमाशा होता गावात, त्या बाया नाचत होत्या. त्याला रात्री 12 वाजता प्रातर्विधीला जायचं होतं. हातात डबडं घेतलं. बरं का अशोकराव, पाटलाचं पोर डबडं घेऊन गेलं. ते तिकडे अंधारात बसलं. बोरीच्या झाडाखाली बोरं पिकलेली खाली पडली होती. रात्री 12ची गोष्ट. ती बाई नाचत होती. आता त्याला ती दिसत होती स्टेजवर प्रकाशात. हिला काही तो दिसत नव्हता. पण त्यानं संडास करता करता एक बोर खाल्लं होतं. मी संशयासाठी सांगतो. बोर तर खाल्लं त्यानं, पण त्याला संशय आला. म्हणला त्या बाईला दिसलो नसेल का मी, कदाचित काय सांगता येते. आणि जर बोर खाताना दिसलो असेल स्टेजवरच्या बाईला तर उद्या माझी चर्चा होईल तालुक्यात. पाटलाचं पोर संडास करता करता बोर खाल्लं रात्री, पाटलाचं पोर. हे घरी गेलं, पण संशय असल्यामुळे तमाशाला आलं. असं. हा माझ्याकडे पहा. हा बस आता मोबाईल नका पाहू. संशय असल्यामुळे. बोर खाल्लेलं तिनं पाहिलं असेल का? बोर खाल्लेलं तिनं पाहिलं असेल का? बरं का अशोकराव. आणि हे आलं तमाशाला. योग असा सेठजी, तिचं गाणं चालू होतं. मैं तो सैया की बात जान गई रे. काही संबंध नव्हता. संशयासाठी सांगतो नाना देवदास भाऊ, हे नीट आहे का? ते तिथं यायला आणि तिचं गाणं सुरू व्हायला. मैं तो सैया की बात जान गई रे. धक्का बसला त्याला. म्हणला बापरे, दिसलो वाटतं हिला बोर खाताना. म्हणून तर म्हणते सैया की बात जान गई. तिनं सांगू नये म्हणून शेठजी यानं 1 तोळ्याची अंगठी काढली बोटातली, तिच्या बोटात नेऊन घातली. उद्देश एकच, हिनं सांगू नये बोर खाल्ल्याचं. तिला इतका आनंद झाला की अख्ख्या भारतभर फिरली, पण असं गाणं एकाही श्रोत्याला आवडलं नाही याच्या इतकं. म्हणून तिनं दुसरं चरण सुरू केलं. आणि मैं तो सैया की बात कह रही हूं. त्याला वाटलं हे जान गईवर ठीक होतं, पण कह रही हूं. तिनं सांगू नये म्हणून 5 तोळ्याचं लॉकेट पाटलाच्या पोरानं नाचणाऱ्या बाईच्या गळ्यात. ती इतकी खुशीत आली. तुम जानो वा न जानो सैया, मैं तो सैया की बात कर. त्याला एवढा राग आला. अंगठी दिली, 5 तोळ्याचं लॉकेट दिलं तरी सांगतेस का?
आणि जा खाल्लं बोर संडास करता करता. संशय संशयावणी थोर आणि पाप नवे घोर. ते जाऊ द्या दृष्टांत, पण कथेचा जन्मच संशयातून आहे. ऐसे संशय कीन भवानी नात एक संशय बडमोरे. म्हणून पहिला शब्द घातला महादेवाने, राम कथा सुंदर करतारी संशय बिहग उडावनिहारी. पार्वते, संशय रूपी पक्षाला उठवून लावण्याची ताकद या राम कथा रूपी टाळीमध्ये आहे. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है. निर्गुण निराकार का मतलब क्या होता है? अरे बिनु पद चलही सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करही बिधि नाना, आनन रहित सकल सबोगी बिनु बाणी भक्ता भडजोगी. पार्वती माता मध्येच बोलल्या, हे निर्गुण निराकार तत्व तर प्रत्येकाच्या हृदयात भरून उरलेलं आहे ना. हा, मग राम ब्रह्मचिन्मय अविनाशी सर्व रहित सब उरपुरबासी, नात धरेऊ केही नरतन हेतू, मोई समजावई कहू वृषकेतू. मग हे सगळ्याच्या हृदयात भरून उरलेलं ब्रह्म, त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? म्हणजे सरळ विचारते, निराकार को नराकार क्यों होना पडता? याची महत्वाची दोन कारणं आहे देवी. पहिलं कारण आहे, साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. समान सत्ता म्हणजे एखाद्या माणसाला झोपेतून जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असली ना सेठजी, तर उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी, त्याच्यावर फुलपात्र, झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली ताण. देवीदास भाऊ, अख्खा तालुका फिरत होतं स्वप्नात, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा. अरे पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून आहे ना. का फिरतं मग तालुकाभर? सत्ताभेद म्हणतात त्याला. तहान आहे स्वप्नातली, पाणी आहे जागृतीतलं. मग याची तहान कधी जाईल? ते स्वप्नातच फिरत फिरत बदनापुरात आलं पाहिजे. त्याला स्वप्नात एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे, त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे आणि हे गटागटा प्यालं पाहिजे. तहान जर स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं, तहान जागृतीतली असेल तर पाणी उशाकडचं. तसं पार्वते, रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये आणि माझा भगवान पारमार्थिक सत्तेमध्ये. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे देवी, ज्या वेळी धर्माची हानी होत असते, जब जब होई धर्म के हानि, 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 बढ़ई असुर अधम अभिमानी, बढ़ई असुर अधम अभिमानी, बढ़ई असुर अधम अभिमानी, बढ़ई असुर अधम अभिमानी, करही अनीति जाय नहीं बरनी, करही अनीति जाय नहीं बरनी, सीधहि विप्र दिन सुर धरणी, सीधहि विप्रधेनु सुर धरणी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा, 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 जब जब हुई धर्म के हानि, जब जब होई धर्म के ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्माची वाढ होते, त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. पार्वती कधी वराह, कधी नरसिंह, परशुराम, वामन सुद्धा. पार्वती माता मध्येच बोलल्या, शेठजी हे बघा, पालाया लावू नका. नरसिंह होतो, वराह होतो, परशुराम होतो, वामन भलतच बसला सांगत. मी विचारलं का तुम्हाला ते? मग मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी होतो? 3 वाजले बसला सांगत, वराह होतं, नरसिंह वाजले. बरोबर आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका, 2 तास.
मुद्द्याचं बोला. राम कशासाठी होतो? राम त्याची 5 कारण आहे. 5 हा मग सांगा ना, 5च्या आत अजिबात टेन्शन घेऊ नका. मग राम जन्माची 5 कारण शंकरची माता पार्वती आल्या सांगतात. पार्वते, पहिलं कारण आहे जय विजय द्वारपाल. सनत कुमार हे महात्मे प्रभु दर्शनाकरता जात असताना जय विजयाने अडवलं. कहा जा रहे भगवान का दर्शन करना है, मत जाओ. क्यों? हम द्वारपाल है, इजाजत के बिगर आप अंदर नहीं जा सकते. हम भगवान के भक्त है, किसी के इजाजत की भक्त को जरूरत नहीं होती. हम द्वारपाल है, भक्त है, नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे जाएंगे. वाद वाढत गेला आणि सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षसवाल. प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. काय करून बसला हे? त्यांना उशाप द्या. उशाप, जर भजन केलं 7 जन्मात मुक्त होतील, पण विरोध जर केला तर 3च जन्मात. देवाने विचारलं, जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? 7 जन्म भजन करून मुक्ती मिळवायची का 3 जन्म विरोध करून? जय विजयांनी एकमेकाकडे पाहिलं. सेठजी, का रे 7 जन्म हरिपाठ काकडा करत बसल्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वते, तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला जन्म झाला तो हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष. दुसरा जन्म झाला तो रावण कुंभकर्ण. तिसरा जन्म झाला तो वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार पहिलं कारण. अजून जालंधर दैत्य आणि रुंदा. रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलेला आहे. सर्व देवता भगवान विष्णू म्हणाले, जालंधराचं मरण रुंदेच्या सतीत्वाला बाद आणल्याशिवाय नाही. रुंदेच्या सतीत्वाला बाद आणायचं काम मी करतो. युद्ध तुम्ही चालू ठेवा. युद्ध चालू आहे देवांचं जालंधरासोबत, आणि स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आले. आपले पतिदेव आले असं समजून बसायला दिलं. पूजा केली, तीर्थ घेतलं, कुंकुम तिलक, आरती ओवाळली, पुष्पहार. याचा परिणाम खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल झालेले सैनिक पडत आले. महाराणीजी, महाराणीजी, क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. अरे जालंधर मारे गए रण मैदान में, तो घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट. मैं विष्णू हूं रुंदा. काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहाजरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहाजरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेनं दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदानं दिलेला शाप. नारद शाप दीन गबारा, कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दीन गबारा, कल्प एक ही लगी अवतारा. कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दीन गबारा, कल्प एक लगी अवतारा. नारद शाप दीन एक बार, कल्प एक ही लगे अवतार. कल्प एक ही लगे अवतार. तू नारद शाप दीन गबारा, कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दीन गबारा, कल्प एक ही लगी अवतारा. गिरिजा चकित भई सुनि बानी, नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद शाप दीन गबारा, कल्प एक लगी अवतार. गिरिजा चकित भई सुनि बानी, नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. गिरिजा चकित भई सुनि जानी. नारद विष्णु भगत मुनि ज्ञान. नारद विष्णु भगत मुनि ज्ञान. नारद विष्णु भगत मुनि ज्ञान. नारद शाप दीन गबारा, कल्प एक लगी अवतारा. नारदानं दिलेला शाप हे तिसरं कारण. नारदानं शाप